हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू इंडियन पॉलिटी सिरीज. आता आपण आज पाहणार आहोत आर्टिकल 10. आर्टिकल 10 थोडासा इंटरेस्टिंग आर्टिकल आहे. आर्टिकल 10 बद्दल जी कॉन्स्टिट्युएंट असेंब्ली होती यांनी आर्टिकल 10 का टाकलं? कारण त्यांना माहित होतं की उद्या भविष्यात जाऊन आपली पार्लमेंट असणार आहे. पार्लमेंट काय आहे? पार्लमेंट इज लेजिस्लेटिव्ह ऑर्गन ऑफ द गव्हर्नमेंट ऑफ इंडिया. सो पार्लमेंट हे बेसिकली काय आहे? पार्लमेंट हे गव्हर्नमेंट ऑफ इंडियाची लॉ मेकिंग बॉडी आहे. काय आहे? लॉ मेकिंग बॉडी आहे. मग आता पार्लमेंट काय म्हणतं बघा, तर उद्या काय होऊ शकतं? समजा एखादी पॉलिटिकल पार्टी पॉवरमध्ये आली आणि पॉलिटिकल पार्टीने काय केलं? आर्टिकल 5, आर्टिकल 6, आर्टिकल 7, आर्टिकल 8, आर्टिकल 9 या सगळ्यांचे प्रोव्हिजन्स चेंज केले किंवा या सगळ्यांच्या प्रोव्हिजन्सला चेंज करणारे लॉज आणले पार्लमेंटमध्ये. त्यांच्याकडे खूप जास्त मेजॉरिटी आली आणि पार्लमेंटनं केलेले लॉज आणि आर्टिकल 5, 6, 7, 8, 9 यांच्यामधले प्रोव्हिजन्स कन्फ्लिक्ट मध्ये आले आणि पार्लमेंट म्हणले की नाही, आम्हाला काही घेणं देणं नाहीये. कॉन्स्टिट्यूशन मध्ये काय सांगितलंय? आमच्या लॉज नुसार आर्टिकल 5, 6, 7, 8, 9 यामधल्या लोकांची सिटिझनशिप काढून टाका. असं बिलकुल होणार नाही. सो यू हॅव गॅरंटीड सिटिझनशिप अनलेस अँड अंटिल यू आर व्हायोलेटिंग कॉन्स्टिट्यूशनल प्रोव्हिजन्स. जोपर्यंत तुम्ही संविधानाच्या तरतुदी व्हायोलेट करत नाहीत तोपर्यंत तुम्हाला असणारे जे सिटिझनशिपचे राईट ते गॅरंटीड आहेत. दे आर गॅरंटीड बाय द कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया. आलं लक्षात? सो आर्टिकल 10 काय म्हणतं? आर्टिकल 10 म्हणतं कंटिन्युअन्स ऑफ द राईट्स ऑफ द सिटिझनशिप. म्हणजे कोणकोणत्या केसमध्ये तुमच्या सिटिझनशिपचे नागरिकत्वाचे जे राईट्स आहेत ते कंटिन्युएशन मध्ये असेल, ते चेंज होणार नाहीत. कंटिन्युअन्स ऑफ द राईट्स ऑफ द सिटिझनशिप, कोणकोणत्या केसमध्ये हे राईट्स काय होतील? कंटिन्यू राहतील, हे चेंज होणार नाहीत. म्हणजे पार्लमेंटनं जरी लॉ केला आणि पार्लमेंटचा लॉ जरी कॉन्ट्ररी असेल, आर्टिकल 5 to 8 म्हणजे सध्या जो पार्ट आपण डिस्कस करतोय यांना जरी पार्लमेंटचे लॉज कॉन्ट्ररी असतील तरी पार्लमेंटच्या लॉजच्या वर कोण असेल? कॉन्स्टिट्यूशनल प्रोव्हिजन्स विल हॅव अपर हँड ओव्हर न्यू पार्लमेंटरी प्रोव्हिजन्स. हे आर्टिकल 10 म्हणतं. थोडक्यात काय आहे? पाकिस्तानमधनं किंवा इतर ठिकाणावरनं मायग्रेट झालेली जी लोक इंडियामध्ये खूप जास्त सेफ्टी, खूप जास्त सिक्युरिटीच्या सोयीनं मायग्रेट झालेत, या लोकांना सिटिझनशिपचा दिलेला राईट सहजासहजी कुणीही एलिनेट करून घेऊ शकत नाही, सहजासहजी कुणीही रिमूव्ह करू शकत नाही. सी व्हॉट आर्टिकल 10 सेज? इट सेज एव्हरी पर्सन, म्हणजे प्रत्येक व्यक्ती, हु इज म्हणजे जो सध्या आहे, ऑर इज डीम्ड टू बी अ सिटीजन ऑफ इंडिया अंडर एनी ऑफ द फोरगोइंग प्रोव्हिजन्स ऑफ दिस पार्ट. एखादा व्यक्ती जो सध्या सिटीजन आहे किंवा जो सध्या सिटीजन लगेच होणार आहे, सध्या जो पार्ट आपला डिस्कस होतोय, या व्यक्तीला शाल सब्जेक्ट टू द प्रोव्हिजन ऑफ एनी लॉ दॅट मे बी मेड बाय द पार्लमेंट कंटिन्यू टू बी सच सिटीजन. हे दोन गोष्टी. पहिली महत्वाची गोष्ट, सध्याच्या पार्टने ज्या लोकांना सिटिझनशिप मिळालेली आहे त्यांची सिटिझनशिप कंटिन्यू राहील, हा पहिला पार्ट झाला. सोबत दुसरा पार्ट काय आहे? या लोकांना पार्लमेंटने नंतर जे सगळे लॉज केले जातील, दोज लॉज शॅल ऑल्सो बी ऍप्लिकेबल ॲज अ सिटीजन ऑफ इंडिया. म्हणजे महत्वाची गोष्ट, त्यांचे सिटिझनशिपचे राईट्स काय होतील? कंटिन्यू राहतील. सिटिझनशिपचे राईट्स विल रिमेन कंटिन्यू, हे राईट कंटिन्यू असतील. आणि दुसरी गोष्ट काय की जे काय न्यू लॉज बनतील, हे न्यू लॉज सुद्धा त्यांना काय असतील? ऍप्लिकेबल असतील. मग ते राईट्स असतील, ऑथॉरिटीज असतील, रिस्पॉन्सिबिलिटीज असतील किंवा लायबिलिटीज असतील, हे सगळे या व्यक्तींना ऍप्लिकेबल असेल. म्हणजे थोडक्यात काय की कॉन्स्टिट्यूशन आणि पार्लमेंट या दोघांमध्ये कॉम्प्लिमेंटॅरिटी आणणं, उद्या जे सगळे बदल होणार आहेत या सगळ्यांमध्ये कॉम्प्लिमेंटॅरिटी आणणं हा यांचा मेन पर्पज आहे, बिटवीन कॉन्स्टिट्यूशनल प्रोव्हिजन्स अँड लॉज मेड बाय दी पार्लमेंट. थँक्यू.